बाकीच्या काही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला याचा रोल पाहायला मिळतो आणि तो आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचा आहे. म्हणजेच काय, तर दॅट इज रोल ऑफ मायक्रोब्स इन मेडिसिन. बरोबर. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्याची सिच्युएशन जी आहे ती कोविड-19च्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे सर्व काही ज्याला आपण म्हणूया लॉक कंडिशनमध्ये आहे. बरोबर. आणि हे एका मायक्रोजमुळेच आहे, व्हायरसेसमुळे. तर अशा ह्या व्हायरसेस किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हे संबंध इकोसिस्टीमवरती पॉझिटिव्हली आणि त्यासोबतच निगेटिव्हली अशा दोन्ही प्रकारे त्यांचा रोल प्ले करतात किंवा त्याचा इम्पॅक्ट या पूर्ण इकोसिस्टीमवरती आपल्याला पाहायला मिळतो, एन्व्हायरमेंटवरती पाहायला मिळतो. मग या मायक्रो ऑर्गॅनिझमचा इम्पॅक्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती जे इतर बाकीचे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यावरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला असं पाहायचं आहे की हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, या मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग किंवा यांचा रोल काही मेडिसिन्स तयार करण्यासाठी होतो का? बरोबर. तुम्ही पहा, तुम्ही आता बरेच जण समजा तुम्हाला माहिती असावं, मला असं वाटतंय, तुम्ही कधी बिमार पडलात किंवा काही आजारी पडलात आणि समजा तुम्हाला ताप येत असेल, सर्दी खोकला होत असेल किंवा तुम्ही कधी कधी ब्लड टेस्ट केला असेल आणि मग त्याच्यामध्ये टायफॉईड म्हणा किंवा डेंग्यू म्हणा, मलेरिया म्हणा, याची काही लक्षणं जर काही तुम्हाला दिसत असतील तर ही जे काही आजार आहेत, हे आजार नो डाऊट या वेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळेच होतात. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे कोणते कोणते आजार कोणत्या कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होतात आणि मग ते त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची काय सिम्पटम्स आहेत. पण दुसरी बाजूने जर बघितलं आपण तर हेच आजार होऊ नयेत म्हणून व्हॅक्सिन्स घेतले जातात किंवा ज्याला आपण लसीकरण असं म्हणतो. बरोबर. लस घेतली जाते, जसं की मग पोलिओ होऊ नये म्हणून लस आहे, किंवा मग जसं की आता कोरोनाच्या बाबतीत सुद्धा देखील आता लसीकरणाची मोहीम आपल्याकडे सुरू होण्याच्या टप्प्यात आहे. तुम्ही ऐकलं असेल बातम्यांवरती किंवा इकडं तिकडं. किंवा मग हेपॅटिटिस असेल, कावीळ असेल किंवा गोवर असेल किंवा मग नंतर बरेचसे काही जुने जे काही महाभयंकर रोग होते, देवी असेल किंवा मग प्लेग असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रोग आहेत, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, त्यानंतर टीबी आहे, ट्युबरक्युलोसिस, या सर्व काही साथीच्या रोगांवरती व्हॅक्सिन्स उपलब्ध झालेली आहेत. तर ही जी काही व्हॅक्सिन्स आहेत, ही व्हॅक्सिन कशापासून तयार झाली असेल बरं? ही जी काही मेडिसिन आहेत ती, तर ही मेडिसिन जी आहेत, ही मेडिसिन सुद्धा बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासूनच तयार केली जातात. ओके. म्हणजे साधं सोपं सांगायचं म्हटलं तर जसं की स्नेक बाईट किंवा साप चावल्यानंतर, सर्प चावल्यानंतर जे काही त्याचं विष आहे ते उतरवण्यासाठी अँटीडोट जो काही तयार केला जातो, तो सुद्धा पुन्हा त्या प्रकारच्या सापाच्या विषापासून तयार केला जातो. अँटीबॉडीज असतात त्याच्यामध्ये, की ज्या अँटीबॉडीज किंवा त्या व्हॅक्सिनमध्ये जे काही पॉयझनस आहे ते पॉयझनसला न्यूट्रलाइज करायची क्षमता त्याच्यामध्ये असते. म्हणजे साधारणतः हे जे काही मायक्रोब्स डिसीज निर्माण करतील त्याच डिसीजला क्युअर करण्याची क्षमता सुद्धा इतर बाकीच्या काही मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याचंच प्रॉडक्ट म्हणून काही व्हॅक्सिन्स किंवा लसी तयार केलेल्या आपल्याला दिसतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे की हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचे काही मेडिसिनल युजेस काही आहेत का? तर नक्कीच आहेत. बरेचसे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते नो डाऊट वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज निर्माण करतात, इन्फेक्शन करतात. बरोबर. पण मात्र काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून मेडिसिन्स तयार केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सो मोस्ट ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे आर युज्ड ॲज अ मेडिसिन्स लाईक अँटीबायोटिक्स. पहा, तुम्ही आता सर्दी, कफ किंवा त्या प्रकारचं काही ताप वगैरे आला तर डॉक्टर तुम्हाला काही प्रकारचे औषधं देतात पहा. पॅरासिटामॉल असेल किंवा मग ॲझिथ्राल असेल किंवा ॲझिथ्रोमायसिन असेल किंवा मग स्ट्रेप्टोमायसिन किंवा मग अशा प्रकारचे काही कंटेंट असणारे टॅबलेट किंवा औषधं असतात. तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. पॅरासिटामॉल हे पेन किलर आहे आणि बाकीचे जे आहेत समजा ॲझिथ्रोमायसिन वगैरे हे अँटीबायोटिक आहे. अँटीबायोटिक म्हणजे काय, की जर काही समजा तुम्हाला बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल तर त्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी वापरलं जाणारं हे औषध आहे. अँटीबायोटिक त्याला म्हणायचं. बरोबर. मग बऱ्याच वेळेचे जे काही अँटीबायोटिक आहेत ते क्लोरो वगैरे काहीतरी आता पाठीमागं कोविड-19वरती सुद्धा उपचार करण्यासाठी एक त्या गोळ्या आल्या बघा. तर हे सगळे अँटीबायोटिक बऱ्याच वेळेला बॅक्टेरियल इन्फेक्शनला किल करण्यासाठी वापरले जातात. त्याचबरोबर काही व्हायरल इन्फेक्शन असतील, मायकोप्लाझ्मा इन्फेक्शन असतील किंवा काही फंजिसायडल
त्या प्रकारचे कंटेंट किंवा त्या प्रकारचे औषध सुद्धा वापरली जातात. तर थोडक्यात एक लक्षात घ्या, याच मायक्रो ऑर्गॅनिझम पासून अँटीबायोटिक तयार केले जातं, ते मेडिसिन म्हणून वापरलं जातं. पहिली गोष्ट. आता कोणतं अँटीबायोटिक येते आपण पुढे बघूया. So these antibiotics, they can kill or stop the growth of disease causing microorganism. वेगळ्या प्रकारच्या मायक्रोऑर्गॅनिझम पासून जे काही डिसीज निर्माण होतात, जसं की मग मलेरिया होत असेल, डेंग्यू होत असेल किंवा मग टायफॉइड होत असेल, बरोबर, या प्रकारचे जे काही डिसीज आहेत, कावीळ आहे, हिपॅटिटिस आपण ज्याला म्हणू, अशा प्रकारचे डिसीज थांबवण्यासाठी किंवा त्या डिसीज निर्माण करणारे जे काही बॅक्टेरिया आहेत त्याला किल करण्यासाठी ही अँटीबायोटिक वापरली जातात. सो इन दिस tetracycline or streptomycin and erythromycin, they are the examples of this antibiotic. They are common example आहे की नाही. स्ट्रेप्टोमायसिन आहे, इरिथ्रोमायसिन आहे, टेट्रामायसिन आहे किंवा मग मी सांगितलं तुम्हाला ॲझिथ्रोमायसिन आहे. तर ही सगळी काही अँटीबायोटिक वापरली जातात. तर याप्रमाणेच या मायक्रो ऑर्गॅनिझमचा मेडिसिनमध्ये आपल्याला रोल पाहायला मिळतो. मग यामध्ये you can observe the role of microbiology or microorganism on the advances in the healthcare industry, especially in the pharmaceuticals and medical industry, which have led to great discoveries from the vaccines to devices. या फार्मास्युटिकलमध्ये किंवा औषध निर्माण शास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हत्यार म्हणजे व्हॅक्सिन्स. सगळ्यात महत्त्वाचं चांगलं मेडिसिन म्हणजे काय? व्हॅक्सिन्स. व्हॅक्सिनचं काय काम असतं बघा. व्हॅक्सिन्स म्हणजे काय? रोगप्रतिकार क्षमता निर्माण करतात. त्या लस काय करते? लसीकरण केलं म्हणजे काय होतं पुढं भविष्यामध्ये समजा तुमच्या बॉडीमध्ये त्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम जर काही शरीरामध्ये एंट्री करत असेल किंवा त्या प्रकारचे इन्फेक्शन होत असेल तर त्याला होऊ देत नाही. म्हणून मग ह्या व्हॅक्सिन्स असतात. So to understand the principle of microbiology and human cells mechanism, they allows pharmacists to discover antimicrobial drugs that would prevent an escalating number of communicable diseases. बरोबर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये अँटीमायक्रोबियल ड्रग्ज किंवा अँटीबॉडीज म्हणा किंवा अँटीबायोटिक्स याप्रमाणे या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी डिस्कवर केले गेलेले आहेत. अँड फार्मासिस्ट, इवन दी मायक्रोबायोलॉजिस्ट, दे वर्क सिनर्जिस्टिकली टू एन्श्युअर दॅट ड्रग थेरपीज टार्गेट द opportunities microbes without harming its human host. Okay, so another important role of this pharmaceutical is to use मायक्रोऑर्गॅनिझम फॉर मेडिसिनली इम्पॉर्टंट स्टडीज. त्या मायक्रोबचा वापर ते वेगळ्या प्रकारच्या मेडिसिनल ट्रायल घेण्यासाठी सुद्धा करताना आपल्याला दिसतं. तर वन बाय वन आपल्याला पॉझिटिव्ह रोल आणि निगेटिव्ह रोल काय आहे ते आजच्या या लेक्चरमध्ये पाहायचं. ॲज अ मेडिसिन म्हणून या मायक्रो ऑर्गॅनिझमचा पॉझिटिव्ह रोल काय आणि निगेटिव्ह रोल काय ते पाहिजे. पहिल्यांदा सुरुवातीला पॉझिटिव्ह रोल काय ते पाहू. तर पहा, वेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत हे ह्युमन हेल्थमध्ये वापरले जातात. जसं की वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम, अ व्हरायटी ऑफ मायक्रोब्स एक्झिस्ट थ्रू आउट दी ह्युमन बॉडी. आमदेव म्यूट कर बरं जरा. हां, तर व्हरायटी ऑफ मायक्रोब्स एक्झिस्ट थ्रू आउट द ह्युमन बॉडी अँड दे हॅव फंडामेंटल रोल इन दी ह्युमन हेल्थ. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम ऑलरेडी किंवा नॅचरली आपल्या शरीरामध्ये असतात. मग ते डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असतील किंवा वेगळ्या प्रकारचे काही मेकॅनिझम असतील, बायोसिंथेटिक पाथवे, त्यामध्ये आपल्याला हे मायक्रो ऑर्गॅनिझम हेल्प करतात. म्हणजे आपण सुद्धा पहा, कळत नकळत वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम सोबतच जगतो किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझम जर असतील तरच आपलं जगणं शक्य आहे. याचं उदाहरण जसं की microorganisms, they inhabit various sides of human body including the skins. आता पहा, जनरली हे मायक्रोऑर्गॅनिझम कुठं कुठं राहतील ह्युमन बॉडीवरती, तर त्याच्या स्किनवरती असतील, नोजमध्ये असतात, माउथमध्ये आहेत, डायजेस्टिव्ह गटमध्ये आपल्याला हे मायक्रोब्स आपल्याला पाहायला मिळतात. देन दीज इंटेस्टाईन दे सर्व्स ॲज अ हाऊस फॉर इनॉर्मस पॉप्युलेशन ऑफ मायक्रोब्स दॅट हेल्प इन डायजेशन अँड गार्ड अगेन्स्ट पॅथोजेनिक मायक्रोब्स. हे जे काय मायक्रोब्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल इसर्शिया कोलाय. बघा ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल. इसर्शिया कोलाय नावाचे जे काही
बॅक्टेरिया आहेत हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या अन्ननलिकेमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर, याचं स्ट्रक्चर असं आहे. ॲक्च्युअली जर काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं तर इथं खाली जी काही कोपऱ्या डायग्राम दिसते याप्रमाणे हे इसर्शिया कोलाई नावाचे बॅक्टेरिया एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा इंटेस्टायनल कॉलममध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात. आणि ते असणं आवश्यक आहे का? ते काय करतात, आपण जे काही अन्न खातो आपण जे काही अन्न खातो किंवा जेवण करतो त्याला पचवण्याचं काम हे सर्व काही ऑर्गॅनिझम किंवा या प्रकारचे हे मायक्रोब त्याला हेल्प करतात. मग हे मायक्रोब्स काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स या ठिकाणी सिक्रेट करतात. या एन्झाईममुळे तुम्ही खाल्लेलं जे काही अन्न असेल त्याला डायजेस्ट केलं जातं, त्याला पचवलं जातं आणि मग त्यापासून जे काही न्यूट्रिएंट असतील ते न्यूट्रिएंट या जठरामध्ये किंवा या अन्ननलिकेमधून ॲब्झॉर्ब केले जातात. ॲब्झॉर्ब करून मग आपल्या शरीराला याचे न्यूट्रिएंट उपलब्ध होतात. अशी प्रोसेस आहे. त्यापैकी हा एक आहे इसर्शिया कोलाई, नाव लक्षात ठेवा. काय इसर्शिया कोलाई आहे. यासोबतच लॅक्टोबॅसिलस नावाचा सुद्धा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये किंवा इतर वेळेला आपण जसं की दुधापासून दही तयार होतं ते दही तयार करण्यासाठी हा रिस्पॉन्सिबल बॅक्टेरिया आहे, लॅक्टोबॅसिलस. त्याचबरोबर बायफिडोबॅक्टेरियम, ओके, बायफिडोबॅक्टेरियम स्पेसीज, नंतर एंटेरोकॉकस स्पेसीज, असे ह्या 4 महत्त्वाच्या बॅक्टेरियल स्पेसीज ह्या कॉमनली आपल्याला आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे फॉर दी डायजेशन. मग त्याचा आपल्याला असा रोल सांगता येतो की इन दी इंटेस्टाईन दे सर्व ॲज अ हाऊस फॉर इनॉर्मस पॉप्युलेशन ऑफ दी मायक्रोब्स. इंटेस्टाईनमध्ये त्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाढ होण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी वाव मिळतो. अँड दे हेल्प इन दी डायजेशन अँड गार्ड अगेन्स्ट द पॅथोजेनिक मायक्रोब. पहा, ते फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा डायजेशन करण्यासाठी, अन्न पचवण्यासाठीच मदत करतात असं नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील या बाकीच्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून आपला बचाव कसा होईल, ओके, त्यापासून त्याचं प्रोटेक्शन कसं होईल या सुद्धासाठी हे रोल प्ले करत असतात. तर त्यापैकी एक्झाम्पल आपण पाहिलं इसर्शिया कोलाई, विच कॅन बी मोस्टली फाउंड इन द ह्युमन डायजेस्टिव्ह ट्रॅक. बरोबर, त्यासोबत बाकीचे सुद्धा काही बॅक्टेरिया आहेत. आता हे झालं बॅक्टेरियाचं. यासोबत इतर काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की ज्याचा वापर अँटीबायोटिक किंवा वेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स तयार करण्यासाठी केला जातो. अँटीबायोटिक मगाशी मी सांगितलं तुम्हाला बघा. सो दीज अँटीबायोटिक म्हणजे काय असते, ते अँटीबायोटिक दे आर प्रोड्यूस अँड सिक्रेटेड नॅचरली बाय द बॅक्टेरिया इवन द फंजाय. आता यामध्ये फंजाय आणि बॅक्टेरिया जी आहेत याचा वापर केला जातो अँटीबायोटिक तयार करण्यासाठी. काही ठराविक प्रकारचे फंजाय आहेत, तुम्हाला दाखवतो मी इकडे. या फंजायचा आणि बॅक्टेरियाचा वापर अँटीबायोटिक तयार करण्यासाठी केला जातो. आता अँटीबायोटिक म्हणजे काय तुम्हाला मागे सांगितलं, अँटीबायोटिक. बायोटिक मीन्स ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करण्याचं जे काही औषध आहे त्याला अँटीबायोटिक असं म्हणायचं. मग बॅक्टेरिया असतील किंवा मायक्रोप्लाझ्मा असतील किंवा बाकीचे त्या प्रकारचे काही मायक्रोब्स आहेत की जे इन्फेक्शन करतात, तर अशा याला जर काही किल करायचं असेल, थांबवायचं असेल त्याचं इन्फेक्शन, तर त्या ठिकाणी अँटीबायोटिक वापरलं जातं. In world, first time, the first antibiotic which is producing organism, antibiotic producing organism was discovered by Alexander Fleming. अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञानं 1929 साली पहिल्यांदा एका फंगस पासून एक प्रकारचं अँटीबायोटिक तयार होतं हे शोधलं गेलं आणि ते फंगस आहे पेनिसिलियम नोटॅटम. कोणतं फंगस आहे? पेनिसिलियम नोटॅटम. पहा, या प्रकारचं फंगस आहे, अगदी मायक्रो फंगस आहे, म्हणजे अगदी तुम्हाला डोळ्याने पण दिसणार नाही हे स्ट्रक्चर. हे मायक्रोस्कोप खालचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला डोळ्यानं फार फार तर असे हिरव्या रंगाचे धब्बे डॉट काही भाकरीवरती किंवा त्याच्यावरती पेनिसिलियमचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. ब्रेडवरती म्हणा, आहे ना, आपण शिळी भाकरी जर ठेवली समजा किंवा ब्रेड तसा ठेवला ओला करून किंवा काही आपलं अन्न पदार्थ असतील शिळे राहिले असतील तर त्याच्यामध्ये बुरशी वाढते लगेच. पहा, त्याला जर काही गरम नाही केलं तुम्ही तसं जर खाल्लं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुरशी वाढलेली असते, दिसत नाही तुम्हाला ती. पण मग अशा प्रकारचं हे पेनिसिलियम नोटॅटम नावाचं जे काही फंगस आहे, मायक्रो फंगस आहे, या फंगसपासून हे अँटीबायोटिक तयार केलं जातं. मग इथं बघा या बॉटलमध्ये दिसतं तुम्हाला पेनिसिलिनच्या काय आहेत 250 मिलीग्रॅमच्या टॅबलेट्स आहेत, ओके.
सो टेक 1 टॅबलेट बाय माउथ एव्हरी 6 hours अंटिल गॉन, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत ह्या अँटीबायोटिक वापरतात. तर अशा प्रकारचे इंजेक्शनच्या स्वरूपात आणि टॅबलेटच्या स्वरूपात हे अँटीबायोटिक या पेनिसिलियम नोटॅटम या फंगसपासून तयार केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुण्याला हिंदुस्तान अँटीबायोटिक नावाची मोठी गव्हर्नमेंटची कंपनी आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिकमध्ये या पेनिसिलियमपासून पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक तयार केलं जातं मोठ्या प्रमाणात. आता फक्त पेनिसिलिन नाही तर इतर बाकीचे सुद्धा अँटीबायोटिक त्या ठिकाणी तयार केले जातात. सो इन दिस पेनिसिलिन विच इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट मेनी टाईप ऑफ बॅक्टेरिया. हे पेनिसिलिन जे काही अँटीबायोटिक आहे हे बऱ्याचशा वेगळ्या प्रकारच्या पॅथोजेनिक बॅक्टेरियावरती इफेक्टिव्ह आहे, त्याला किल करतं. ओके. आता दुसरं एक फंगस आहे की जे फंगस सुद्धा अशा प्रकारचे अँटीबायोटिक तयार करण्यासाठी वापरलं जातं. लाईक अर्गॉट विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम द फंगस क्लॅबिसेप्स पर्पुरिया विच इज यूज टू इंड्यूस युटेरिन कॉन्ट्रॅक्शन फॉर ॲब्झॉर्प्शन अँड टू चेक दी हेमोरेजेस, म्हणजे पहा युरिनरी डिसीजेस, बरोबर, मूत्राशयाचे जे काही डिसीजेस असतील त्यावरती हे अँटीबायोटिक वापरलं जातं, किंवा त्या याच्यामध्ये जे काही बॅक्टेरियल डिसीज होतात त्याला किल करण्यासाठी हे एर्गॉट नावाचं औषध वापरलं जातं. एर्गॉट नावाचं अँटीबायोटिक वापरलं जातं जे क्लॅव्हिसेप पर्पुरियापासून तयार केले जातं. आता क्लॅव्हिसेप पर्पुरिया कसं आहे ते पहा. क्लॅव्हिसेप पर्पुरिया जे काही बॅक्टेरिया आहे फंगस आहे हे याप्रमाणे काही ठराविक प्रकारच्या प्लांटवरती याची ग्रोथ होते, जसं की गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, किंवा मग काही ग्रासेस असतील. तर त्यामध्ये जे काही सीड ग्रेन्स आहेत त्या सीड ग्रेनवरती हे फंगस वाढतं. त्याचं स्ट्रक्चर असे पहा या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं. मग त्याची ग्रोथ होते आणि त्याची ग्रोथ होऊन अशी एक प्रकारची कॉलनी तयार होते. ती कॉलनी म्हणजे अशी काळी काळी असं एक प्रकारचं एक गोल ग्रेन लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं जर काही तुम्ही मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर पाहिलं तर याप्रमाणे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला काय म्हणतात स्पोर्स, ओके, क्वोनिडी ऑफ स्पोर्स त्याच्यामध्ये तयार झालेले आपल्याला दिसतात. त्याचं ही स्ट्रक्चर आहे, सेल्युलर स्ट्रक्चर वगैरे. तर ज्वारीमध्ये तुम्ही पाहिलं असेल पहा, ज्वारीची कणस जर बघितली तर त्याच्यामध्ये बरेचसे काही दाणे असे कधी कधी असे पूर्ण पावडरसारखे काळे झालेले आपल्याला दिसतात, किंवा गव्हामध्ये सुद्धा कधी कधी दिसेल. पण आपल्याकडे मोस्टली ज्वारीमध्ये फार आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हा क्लॅव्हिसेप पर्पुरिया मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग याच्यापासून किंवा ह्या फंगसचा वापर करून फर्मेंटेशन प्रक्रियेतून एर्गॉट नावाचं ड्रग किंवा एर्गॉट नावाचं अँटीबायोटिक तयार केलं जातं. ओके. So these ergot which is prepared from Claviceps purpurea and it is used to induce uterine contraction. Okay. Many microbes they are also used nowadays for antibiotic and medicines. वेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम आहेत की जे आज रोजी त्याला जेनेटिकली मॉडिफाय करून त्यापासून अशा प्रकारचे अँटीबायोटिक किंवा मेडिसिन्स अगदी इंडस्ट्री लेवलला एक्स्ट्रॅक्ट केली जातात. मग जसं की ज्यामध्ये रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी वापरली जाते. या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी विच अल्टर्स बॅक्टेरिया टू क्रिएट मेडिकेशन्स सच ॲज सिंथेटिक इन्सुलिन फॉर डायबेटिक पेशंट्स. पहा, तर मग अशी तुम्हाला एक सांगायचं राहिलं, इसर्शिया कोलाय आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा पॅन्क्रियाजमध्ये असणं का आवश्यक आहे, तर इसर्शिया कोलाय इन्सुलिन नावाचं एन्झाईम तयार करतो. ओके. आणि हे एन्झाईम शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाचं असतं. मग आता ज्या ज्या लोकांच्या शरीरामध्ये या प्रकारचं इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होत असेल किंवा तयारच होत नसेल तर त्या लोकांना डायबिटीज झालेला आपण म्हणतो, किंवा डायबिटीज झाल्याचा डिसीज आपल्याला दिसतो. मग डायबिटीज कंट्रोल करायचं असेल किंवा डायबिटीज कमी व्हायचं असेल तर त्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार व्हायला हवं, आणि इन्सुलिन मग शुगर कंट्रोल करतं. तर ही इन्सुलिन जी आहे ते कोण तयार करते, इट इज प्रोड्यूस फ्रॉम इसर्शिया कोलाय. इसर्शिया कोलाय नावाचा बॅक्टेरिया जो असतो त्या बॅक्टेरियापासून हे मोठ्या प्रमाणात तयार होतं. म्हणून हे जे काही इसर्शिया कोलाय जे आहे हे इसर्शिया कोलाय आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये त्याचबरोबर पॅन्क्रियाजमध्ये असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक आणि मेडिसिन्स या वेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार केली जातात. आता तिसरा मुद्दा आहे आपला व्हॅक्सिन्स. याच मायक्रो ऑर्गॅनिझम पासून वेगळ्या प्रकारच्या लसी किंवा व्हॅक्सिन्स तयार केल्या जातात. व्हॅक्सिन्स याला लस असं म्हणतो आपण.
तर व्हॅक्सिन्सचं काय काम असतं, तर व्हॅक्सिन्स विच आर मेड फ्रॉम व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ वीक और डेड जर्म्स दॅट कॅन कॉज डिसीज. फॉर एक्झाम्पल, काही डेड झालेले किंवा वीक असलेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यापासूनच हे व्हॅक्सिन्स तयार केले जातात. सो फॉर एक्झाम्पल व्हायरसेस, बॅक्टेरिया और टॉक्झिन्स. सो इट प्रिपेअर्स युअर बॉडी टू फाईट द डिसीज फास्टर अँड मोर इफेक्टिव्हली. तुमची प्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम या व्हॅक्सिन्स करत असतात, किंवा मग तुम्हाला त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून अगोदरच प्रिव्हेन्शन किंवा अगोदरच त्या ठिकाणी प्रतिकार क्षमता तुमची तयार असते. So they play an important role in keeping us healthy forever, and they protect us from serious and sometimes deadly diseases. पहा, हे जे काही वॅक्सिन्स आहेत, वॅक्सिनेशन जर का तुम्ही केलं असाल तर लहान बाळांना किंवा लहान मुलांना वॅक्सिनेशन करणं कंपल्सरी. त्या वयाच्या त्यांच्या 6व्या 12 महिने 24व्या महिने किंवा याप्रमाणे याचे वेगळ्या प्रकारचे व्हॅक्सिन्स केले जातात. हिपॅटायटिसचे, त्यानंतर रोटा व्हायरस असेल किंवा मग नंतर हे आहे आपलं पोलिओ आहे, गोवर असेल, या वेगळ्या प्रकारच्या लसी त्यांना दिल्या जातात जेणेकरून उभ्या आयुष्यामध्ये पुन्हा त्यांना त्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ नाही, किंवा लहान असताना या वेगळ्या प्रकारची इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे आपल्या जवळपास भारतामध्ये इव्हन जगामध्ये पोलिओ नष्ट झाला आहे, पोलिओ निर्मूलन झालेलं दिसतं. बाकीचे मात्र काही ठिकाणी आपल्याला आजार आणखीन तसे आहेत, पण वॅक्सिनेशन असेल तर 100% आपल्याला त्या प्रकारचा डिसीज होत नाही. सो दे प्रोटेक्ट अस फ्रॉम सिरियस अँड समटाइम्स डेडली डिसीजेस. आता कोणते कोणते बघा आता, हे पहा, हे जे काही वेगळ्या प्रकारचे जे काही मेडिसिन्स आहेत व्हॅक्सिनच्या स्वरूपामध्ये, लसीच्या स्वरूपामध्ये लहान मुलांना दिले जातात. मग इंजेक्शन असेल किंवा मग काही ड्रॉपच्या स्वरूपात दिले जातात. अगदी कमी प्रमाणात असतात, त्याचं काही प्रमाण काय फार नसतं. ओके, त्या इथं शेवटी एक फिगर आहे बघा, हे इथं एक पर्सन आहे की जो पोटामध्ये या प्रकारचे इंजेक्शन घेतो. हे इन्सुलिनचं, इन्सुलिन जर का कमी असेल ना तर याप्रमाणे असं पोटामध्ये एक इंजेक्शन घ्यावं लागते इन्सुलिनची कमतरता भरवण्यासाठी. तर वेगळ्या प्रकारचे जे काही मेजर डिसीजेस आहे, जसं की हेमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप बी, दॅट इज आपण हिपॅटायटिस बी असं ज्याला म्हणतो. नंतर मेल्स आहे. वॅक्सिन्स दे आर युज्युअली गिवन बाय अन इंजेक्शन. इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये हे वॅक्सिन दिले जातात. मग आता काही महत्त्वाचे किंवा काही निगेटिव्ह रोल आपण पाहूया. या मायक्रो ऑर्गॅनिझमचे निगेटिव्ह रोल काय, तर भरपूर सारे मायक्रो ऑर्गॅनिझम की दे कॅन कॉज मेनी डिसीजेस टू द प्लांट अँड ॲनिमल्स. प्लांटला आणि त्यासोबतच वेगळ्या प्रकारच्या ॲनिमलला, म्हणजे फक्त माणसालाच नाही तर जनावरं जी आहे, जनावरं असतील, कुत्रे असतील, गाई म्हशी जे काय आहेत, पाळीव प्राणी म्हणा किंवा जंगली प्राणी, या प्रत्येक प्राण्याला हे मायक्रो ऑर्गॅनिझम डिसीज निर्माण करू शकतात किंवा त्या प्रकारे त्याच्यावरती पॅथोजन म्हणून राहतात. सो दीज व्हायरसेस दे कॅन कॉज मेनी ह्युमन डिसीजेस. आता व्हायरसेसचा महत्त्वाचा डिसीज सांगायचं म्हटलं तर कोविड-19 आहे की नाही सध्याच्या सिच्युएशनमध्ये. कोरोना आहेच आहे, पण त्याच्या अगोदरही आणखीन काही व्हायरसेस होते, जसं की मग स्वाईन फ्लू होऊन गेला, त्यानंतर चिकनगुनिया, चिकन पॉक्स काहीतरी होऊन गेला. सो त्याच्या अगोदर महत्त्वाचा म्हणजे HIV व्हायरस आहे, एड्स डिसीज त्यामुळे होतो, बरोबर. आणि वेगळ्या प्रकारचे काही व्हायरसेस आहे की ज्यामुळे रेबीज, मिल्स, डायरिया, हिपॅटायटिस, पोलिओ, कोल्ड सोर्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस, मेजर डिसीजेस की जे डेडली डिसीजेस मानले जातात, अशा प्रकारचे डिसीजेस या व्हायरसेसमुळे होतात. आता कोणते कोणते व्हायरस बघा बरं, हे व्हायरस किंवा या प्रकारचे डिसीज निर्माण करणारे. इथं पहा, पहिली एक फिगर आहे, हा एक पोलिओ व्हायरस. पहा किती खतरनाक. पोलिओ व्हायरस ज्याच्यामध्ये RNA आहे आणि एक याप्रमाणे फक्त प्रोटीनचा कोट आहे आणि एक सेल ॲक्सेप्टर आहे. हे काय करतात, डायरेक्टली जे काही तुमच्या नर्वस सिस्टीम आहे, मज्जारज्जू जे असतात, त्या मज्जारज्जूवरती डायरेक्टली हे व्हायरस काय करतात, इम्पॅक्ट करतात किंवा अटॅक करतात. आणि मज्जारज्जूवरती अटॅक करून मग ही मज्जारज्जू किंवा नर्व्ह सेल ज्या आहेत त्या निकामी करायचं काम करतात. एकदा का ह्या नर्व्ह सेल निकामी झाल्या की त्यावरती किंवा डिपेंडंट असलेला जो काही तुमचा अवयव असेल तो तुमचा लोळा पांगळा झालेला आपल्याला पाहायला, बरोबर. बऱ्याचशा काही मुलांना किंवा जुन्या काही लोकांना पोलिओ झालेला पहा, मग त्यांचे पाय म्हणा, पायाला बऱ्याच वेळेला झालेला आपल्याला पाहायला मिळतो, हात असेल तर त्या नर्व्ह सेल इफेक्ट करतात ते त्याच्यावरती आणि त्यामुळे आपल्याला पोलिओ झालेला दिसतो.
याप्रमाणे हा पोलिओ व्हायरस, हा या ठिकाणी बघा याचं नाव आहे डायरिया निर्माण करणारा व्हायरस आहे. या व्हायरसेसमुळे डायरिया म्हणजे अपचन होतं. पोटामध्ये, स्टमकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर याची वाढ झाली किंवा याचं जर इन्फेक्शन झालं तर डायरिया किंवा आपल्याला अपचन झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. तर असे काही वेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे वेगळ्या प्रकारचे डिसीज निर्माण करतात. त्यापैकी आता हे 2 बघितले आपण. HIV सुद्धा आपण आधी पाहिलेलं आहे. HIVचं स्ट्रक्चर आपण पाहिले. हिपॅटायटिस निर्माण करणारा जे काही व्हायरस आहे ते सुद्धा पाहिला. आता फक्त व्हायरसच नाही तर दुसरे जे काही बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया सुद्धा काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज निर्माण करतात, इन्क्लुडिंग कोलेरा. पहा, काविळीची साथ, कोलेरा झालेला तुम्ही पाहिला असेल. पावसाळ्यामध्ये पाण्याच्या थ्रू, पाण्यामधून आपल्याला हे मोठमोठ्या प्रमाणामध्ये हे बॅक्टेरिया पसरलेले पाहायला मिळतात. मग त्यामध्ये कोलेरा आहे, डिप्थेरिया आहे, बॅक्टेरियल मेनिंगिटिस आहे, रिटॅनस आहे, लाईम डिसीज आहे, गोनोरिया होतो, नंतर सिम्फिलिस. अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सिम्फिलिस आहे. याचबरोबर एक मेजर डिसीज आहे बघा, अँथ्रॅक्स. अँथ्रॅक्स नावाचा एक डिसीज आहे की जो जनावरांमध्ये होत असतो. मग याच्यामध्ये फक्त पाळीव प्राणीच नाही तर जंगलामधले प्राणी, मग अगदी त्याच्यामध्ये वाघ, सिंह किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे प्राणी या अँथ्रॅक्स ला बळी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. सो अँथ्रॅक्स अ हायली इन्फेक्शियस अँड फेटल डिसीज ऑफ कॅटल विच इज कॉज्ड बाय a relatively large spore forming rectangular shaped bacterium that is Bacillus anthracis. Bacillus anthracis या बॅक्टेरियामुळे हा अँथ्रॅक्स नावाचा रोग झालेला बऱ्याचशा काही पाळीव प्राण्यांना पाहायला मिळतो. मग त्याच्यामध्ये होतं काय, ते पाळीव प्राणी जे ते ऑटोमॅटिकली असे खरकूत झाल्यासारखं त्याला पाहायला मिळतं, नाकातोंडातून रक्त येतं आणि ते अगदीच कमी दिवसामध्ये डेड होतात. मग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाघ, सिंह, हरणं म्हणा किंवा काळविटं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेड झालेले आपल्याला दिसतात. यात तो फोटो घेतला होता, गेला पुढं. एक मिनिट. नाही वाटतं, एक मिनिट. अँथ्रॅक्स फार भयंकर रोग आहे असा जनावरांमध्ये. ओके, बऱ्याचशा काही जनावरांमध्ये आपल्याला हा अँथ्रॅक्स जो आहे तो हा डिसीज झालेला आपल्याला दिसतो. मग एक मिनिट, तुम्हाला त्या अँथ्रॅक्सची डायग्राम फक्त दाखवतो चालू मध्ये आणि मग आपण आज स्टॉप करूया. दिसतंय तुम्हाला इथं? घ्या पेशंट. एक मिनिट, एकच मिनिट. हा पहा, इथं तुम्ही जर पाहाल तर भरपूर सारी जनावरं अशी सगळी पडून किंवा फुगून अशी सगळी काही पडलेली दिसतील तुम्हाला. त्यापैकी बऱ्याचशा काही जनावरांना हा डिसीज निर्माण होऊन, अगदी सिंह सुद्धा त्याच्यामध्ये, सिंह असेल, याप्रमाणे काही काळविटं असतील किंवा इव्हन ह्युमन बिंग वरती म्हणजे माणसांवरती सुद्धा हा जो काही आहे बॅक्टेरियल डिसीज काही माणसांमध्ये सुद्धा झालेला पाहायला मिळतो. त्यांच्या स्किनवरती भयंकर सगळं काही रक्त आणि ती स्किनवरती स्किन डिसीजेस झालेले आपल्याला दिसतात. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे बॅक्टेरिया कधी कधी इन्फेक्ट करतात. खरकूत नावाचा डिसीज आहे. खरकूत झाले तुम्ही पाहिलं असेल जनावरांमध्ये, बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. पहा, पावसाळ्याच्या अशा तशा सीझनमध्ये हे डिसीज येतो की जो एकदा झाला की बाकीच्या सर्व जनावरांना झालेला आपल्याला दिसतो. जरा सर्च करा नेटवरती तुमच्या. ओके, अँथ्रॅक्स. तर याप्रमाणे सर्व काय आहे या मायक्रो ऑर्गॅनिझमचा मेडिसिन या इंडस्ट्रीमध्ये किंवा मेडिसिन म्हणून कसा वापर केला जातो ते आपण पाहिलं. तर व्हॅक्सिन म्हणून, अँटीबायोटिक म्हणून
आणि ह्युमन हेल्थमध्ये या मायक्रो ऑर्गॅनिझमचा खूप मोठा रोल आपल्याला पाहायला मिळतो. ओके, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या मायक्रो ऑर्गॅनिझमचा इंडस्ट्रीमध्ये, वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काय रोल आहे पहा. मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरले जातात. आता एक थोडक्यात सांगतो, फक्त तुम्हाला वेळ असेल तर सर्च करा. डेअरी इंडस्ट्री आहे, बेकरी इंडस्ट्री, त्यानंतर वायनरी इंडस्ट्री असेल, त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जेवढ्या काय आहेत, जॅम, जेली सगळं काही तयार केलं जातं, अशा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, इवन फर्मेंटेशन इंडस्ट्री ज्या आहेत त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, शुगर केन असेल, शुगर फॅक्टरी असतील, या सगळ्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. हे आपण नंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, काही कोणाला काही अडचण असेल तर तसं मला त्याच्यावरती ग्रुपवरती आपलं तुमचं काय क्वेरी असेल ती टाका, मी रिप्लाय करतो, किंवा मग आता काय असेल तर सांगा. समजला का आजचा हा पार्ट? मेडिसिन, मायक्रोब्स मेडिसिन म्हणून कसे वापरले जातात? नामदेव गाडे, नामदेव गाडे ऐकते का? बरं ठीक आहे. बाकीचे अश्विनी, आदिती, दिव्या, गणेश रिंडे, नितीन मोरे, शुभम हाडे एवढे जण आहेत बुवा. समजलं का आजचं? हो सर. ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला पार्ट समजलाय का? आतापर्यंत जे काही तुम्ही तुमच्यावर समजा बुक नसेल तर आतापर्यंत जे काही मी पुस्तकाचे काही माझ्याकडे फोटो काढलेले मी तुम्हाला सेंड करतो. ठीक आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर, कंटिन्यू विथ नेक्स्ट लेक्चर ऑन मंडे.